टू ऑल ऑफ यू. आजच्या टीवाय बीकॉमच्या लेक्चरमध्ये सर्व टीवाय बीकॉमच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. की आज आपण टीवाय बीकॉमचा इन्शुरन्स क्लेम हा टॉपिक बघतोय. इन्शुरन्स क्लेम हा टॉपिक आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे गुगल मीटवर. त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. इथं आपण तो प्रॉब्लेम टॉपिकचे जे काही मेथड आहे त्याची थोडक्यात चर्चा आपण इथं करणार आहोत. इन्शुरन्स क्लेमचा सर्व अर्थ आणि सर्व डिस्कशन आणि त्याच्या नोट्स मी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत. तर इन्शुरन्स क्लेम हा टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. 8 मार्कासाठी तुम्हाला इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करावा लागतो. तर लक्ष द्या, इन्शुरन्स क्लेम कसा कॅल्क्युलेट करतात. तर इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करण्याच्या काही मेथड्स आहेत. एकूण 3 मेथड्स आहेत. म्हणजे इन्शुरन्स क्लेमच्या काही मेथड्स आहेत, हे लक्षात ठेवा. मग एकूण किती मेथड्स आहेत. तर एकूण 3 मेथड आहेत. कोणत्या. तर पहिली आहे लॉस ऑफ स्टॉक. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे लॉस ऑफ प्रॉफिट आणि तिसरी मेथड आहे लॉस ऑफ फिक्स असेट्स. तर अशा 3 मेथड आहेत. लक्ष द्या. आता लॉस ऑफ स्टॉक, लॉस ऑफ प्रॉफिट आणि लॉस ऑफ फिक्स असेट या 3 मेथडचा वापर करून तुम्ही क्लेमची अमाउंट कॅल्क्युलेट करू शकता. परंतु सिलेबस मध्ये तुम्हाला पहिल्या 2च मेथडचे प्रॉब्लेम आहे, लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट. मग लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, लॉस ऑफ फिक्स असेट म्हणजे काय, याचं डिस्कशन आपण गुगल मीटवर रोज करतच आहोत आणि त्याचं केलेलं आहे डिस्कशन. आपण इथं फक्त डायरेक्ट लॉस ऑफ स्टॉक मेथडचा अभ्यास करूया. तर लॉस ऑफ स्टॉक ही मेथड नुसार आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा. आपण पहिली मेथड शिकतोय लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉकचा वापर करून तुम्ही इन्शुरन्स क्लेम कसा कॅल्क्युलेट करू शकता. तर लक्ष द्या, लॉस ऑफ स्टॉक मेथडचा वापर करून इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याच्या काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स तुम्ही समजून घ्या. मग लॉस ऑफ स्टॉक मेथड नुसार कसा कॅल्क्युलेट करायचा प्रॉब्लेम. तर किती स्टेप आहे. तर एकूण 5 स्टेप आहे. पहिली ट्रेडिंग अकाउंट. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. चौथी स्टेप तुमची आहे लॉस ऑफ स्टॉक. म्हणजे स्टॉक तुमचा तो तुम्हाला तिथे लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करायचा असतो. आणि 5वी शेवटची स्टेप आहे क्लेम अमाउंट, ज्याला आपण म्हणू इन्शुरन्स क्लेम. अशा 5 स्टेपचा वापर करून तुम्ही लॉस ऑफ स्टॉक मेथड नुसार प्रॉब्लेम सोडवू शकता. आता काही वेळेस तुम्हाला या 4 स्टेप वापरावे लागतात, काही वेळेस 5 स्टेप वापरावे लागतात. म्हणजे या 5 पैकी पहिल्या 4 स्टेप तर तुम्ही कंपल्सरी वापरणारच. म्हणजे या 4 स्टेप तुम्हाला कंपल्सरी वापरावे लागतील लॉस ऑफ स्टॉक मेथड नुसार. आणि काही वेळेस तुम्हाला 5 स्टेप पण वापरावे लागतात. म्हणजे काही वेळेस 4 स्टेप नुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो, काही वेळेस 5 स्टेप नुसार सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. मग कधी. तर लक्ष द्या, जर प्रॉब्लेम मध्ये ऍव्हरेज क्लॉज असं मेन्शन केलेलं असेल, ऍव्हरेज क्लॉजचा उल्लेख तिथं केलेला असेल, तर त्यावेळेस तुम्हाला लॉस ऑफ स्टॉकचा प्रॉब्लेम 5 स्टेप वापरून सोडवायचा आहे. आणि ऍव्हरेज क्लॉज जर सांगितलेलं नसेल, ऍव्हरेज क्लॉजचा उल्लेख तिथं केलेला नसेल, तर लॉस ऑफ स्टॉकचा प्रॉब्लेम पहिल्या 4 स्टेप नुसारच तुम्हाला सोडवायचा आहे. तर या पद्धतीने तो लॉस ऑफ स्टॉकचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. आता आपण एक एक स्टेप शिकूया. 5 स्टेप जरी असल्या तरी याच्यापैकी 2 स्टेप महत्त्वाचे आहेत. एक स्टेप नंबर 1 ट्रेडिंग अकाउंट आणि स्टेप नंबर 3 मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. या 2 स्टेप जर तुम्हाला समजल्या तर बाकीचे स्टेप अतिशय इझी आहे. या दोन्ही बघा, इथं नाव आहे ट्रेडिंग अकाउंट आणि इथं पण नाव आहे ट्रेडिंग अकाउंट. कोणता मेमोरँडम. म्हणजे दोन्ही ट्रेडिंग अकाउंट आहे, जवळपास सेम आहे, परंतु त्याच्यामध्ये काही बेसिक फरक आहे. ते बेसिक फरक आपल्याला इथं समजून घ्यायचे. सपोज आपण इथं रफ फॉर्मॅट त्यांचा तयार करू. इथं मी तयार करतो ट्रेडिंग अकाउंट. हा फॉर्मॅट मी इथं ट्रेडिंग अकाउंटचा तयार केला. आणि आपण इथं तयार करू मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. रफ आपण तयार करतोय. आपण काय ते काय प्रॉब्लेम सोडवत नाही म्हणून आपण रफ बघूया. ही डेबिट साइड, ही क्रेडिट साइड, डेबिट साइड, क्रेडिट साइड. ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट यांच्यामध्ये बेसिक फरक काय ते आपल्याला शिकायचं आहे. तर लक्ष द्या, ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट यांच्यामध्ये काय फरक आहे.
तर ट्रेडिंग अकाउंट जो तुमची तयार केला जातो, ट्रेडिंग अकाउंट हा तयार केला जातो एंटायर इयर साठी, होल इयर साठी, म्हणजे पूर्ण वर्षासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार केलेला असतो. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट हा पूर्ण वर्षासाठी तयार केला जात नाही. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट हा स्पेसिफिक पिरियड पर्यंत तयार केला जातो, स्पेसिफिक टाइम पिरियड पर्यंत असतो, म्हणजे पूर्ण वर्षापर्यंत नसतो. म्हणजे कुठपर्यंत, तर मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट हा असतो डेट ऑफ फायर पर्यंत. जोपर्यंत जिथपर्यंत तुमची डेट ऑफ फायर दिलेली आहे त्या टाइम पर्यंतच तुम्ही हा अकाउंट तयार करतात. हा पहिला फरक की ट्रेडिंग अकाउंट पूर्ण वर्षासाठी तयार केला जातो, मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट हा डेट ऑफ फायर पर्यंत तयार केला जातो. दुसरा महत्त्वाचा फरक, आता सपोज आपण ट्रेडिंग अकाउंट सगळं सोडवलं, आपण आता क्लोज करू. फॉर एक्झाम्पल इथं मी क्लोज केला. आता सगळ्यांना माहिती आपण 11वी पासून शिकत आलो, ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर जी साईड जास्त असेल त्याच्या दुसऱ्या साईडला डिफरन्स येत असतो. म्हणजे ही साईड जास्त असेल तर इकडे डिफरन्स येईल, ही साईड जास्त असेल तर इकडे डिफरन्स येईल. मग काय म्हणतात याच्या डिफरन्सला, तर सगळ्यांना माहिती, डेबिटला डिफरन्स आला तर ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिटला डिफरन्स आला तर ग्रॉस लॉस. परंतु इन्शुरन्स क्लेम साठी लक्षात ठेवा, ट्रेडिंग अकाउंटचा जो डिफरन्स येणार आहे तो डेबिटलाच येणार आहे, इकडे डिफरन्स येणार नाही. म्हणजे डिफरन्स या साईडला येणार, मग या साईडला डिफरन्स आला डेबिट साईडला, तर त्याला काय म्हणतात, तर याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे लक्ष द्या, ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी तयार केला जातो. ट्रेडिंग अकाउंट कशासाठी तयार करतात, ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी. आता आपण इथं मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट सपोज क्लोज करू. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट आपण इथं क्लोज करते. हा अकाउंट मी क्लोज केला. जसा ट्रेडिंग अकाउंटचा फरक तुमचा डेबिटला येतो म्हणजे क्रेडिट साइड जास्त असेल, तसा मेमोरँडमचा फरक डिफरन्स कोणत्या साइडला येणार आहे, तर लक्षात ठेवा मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचा डिफरन्स तुमचा क्रेडिट साइडला येणार आहे. म्हणजे या साइडला तुमचा डिफरन्स येतोय, ट्रेडिंगचा डिफरन्स डेबिट साइडला, मेमोरँडमचा डिफरन्स क्रेडिट साइडला. तुम्ही इथं याला नाव दिलं होतं ग्रॉस प्रॉफिट, इथं काय नाव देणार, तर इथं याला काय नाव देतात, तर लक्ष द्या याचं नाव तुम्ही देणार स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरच्या दिवशीचा स्टॉक, त्याला आपण अजून एक नावाने ओळखू शकतो, त्यालाच म्हणतात क्लोजिंग स्टॉक. यालाच आपण काय म्हणतो, क्लोजिंग स्टॉक. म्हणजे बेसिक फरक काय सांगायचं मला, तर लक्ष द्या, ट्रेडिंग अकाउंट तुम्ही ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी तयार करतात, मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तुम्ही क्लोजिंग स्टॉक म्हणजे डेट ऑफ फायरचा स्टॉक शोधण्यासाठी तयार करतात. हा बेसिक फरक. आता तिसरा पॉइंट, ओपनिंग स्टॉक. बघा लक्ष द्या, ओपनिंग स्टॉक इथं तुम्ही डेबिटला लिहिता टू ओपनिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आपण इथं क्रेडिटला लिहितो बाय क्लोजिंग स्टॉक, बरोबर ना. प्रॉब्लेम मध्ये दोन स्टॉक असतात, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण डेबिटला लिहितो, क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला लिहितो. आता मेमोरँडमला कसं करायचं, तर ट्रेडिंग अकाउंटचा जो क्लोजिंग स्टॉक असतो, कारण मेमोरँडमचा क्लोजिंग स्टॉक तुम्हाला मिळाला, आता याचा फक्त ओपनिंग पाहिजे. मग याचा ओपनिंग म्हणजे कोणता, तर लक्ष द्या, जो क्लोजिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे तुमचा मेमोरँडमचा ओपनिंग स्टॉक. मेमोरँडमचा ओपनिंग स्टॉक म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक इथं कन्वर्ट होतो ओपनिंग स्टॉक मध्ये. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक तुम्ही मेमोरँडमला काय म्हणून लिहू शकता, ओपनिंग स्टॉक. तीन फरक मी तुम्हाला सांगितले. पहिला फरक, ट्रेडिंग अकाउंट पूर्ण वर्षासाठी तयार करतात, हा पूर्ण वर्षासाठी तयार करत नाही, हा फक्त डेट ऑफ फायर पर्यंत तयार करतात. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फरक, ट्रेडिंग अकाउंट ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी तयार करतात, मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट डेट ऑफ फायरचा स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक शोधण्यासाठी तयार करतात. तिसरा, इथं ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक मेमोरँडमचा ओपनिंग स्टॉक बनलेला असतो. आणि चौथा शेवटचा फरक, ट्रेडिंग अकाउंट हा प्रीवियस इयरशी संबंधित आहे, लास्ट इयर म्हणजे पूर्ण वर्ष, मागच्या पूर्ण वर्षाशी संबंधित आहे. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचा संबंध मागच्या वर्षाशी नसतो. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट हा करंट इयरशी संबंधित असतो, करंट इयर साठी तयार करतात. म्हणजे हा प्रीवियस इयर साठी तयार केला जातो, मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट करंट इयर साठी तयार केला जातो. परंतु आपल्याला प्रीवियस इयर करंट इयर वरून योग्य कल्पना, त्याची आयडिया समजत नाही, आपल्याला कळत नाही. मग काही वेळेस काही ट्रान्झॅक्शन, मी म्हणलो प्रॉब्लेम मध्ये दोन वेळेस दोन ट्रान्झॅक्शन देतात, बाकीचे कंटेंट सेम असतात. जे तुम्ही डेबिट साइडला इथं लिहितात तेच इथं डेबिट साइडला पण येतात, जे कंटेंट्स तुम्ही क्रेडिट साइडला लिहिता तेच कंटेंट्स क्रेडिट साइडला इथं पण असतात. मग कोणता कंटेंट ट्रेडिंगला लिहायचा आणि कोणता मेमोरँडमला लिहायचा हे बेसिक कळायला पाहिजे. तर प्रीवियस इयरशी संबंधित ट्रेडिंग अकाउंटला, करंट इयरशी संबंधित मेमोरँडम अकाउंटला. तरी पण अजून एक बेसिक कंडिशन सांगतो, लक्ष द्या. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचा संबंध असतो डेट ऑफ फायरशी. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचा संबंध कशाशी आहे, डेट ऑफ फायर. म्हणजे ट्रान्झॅक्शन दोन दिले जातात,
तर ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायरचा उल्लेख आहे, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर मेन्शन केली तो ट्रान्झॅक्शन तुम्ही डायरेक्ट मेमोरंडमला लिहा, आणि ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर नसते तो ट्रान्झॅक्शन डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करा. म्हणजे हा बेसिक डिफरन्स आहे. क्रेडिट प्रिव्हियस इयर करंट इयरनी पण तुम्ही लिहू शकता, परंतु अजून एक बेसिक डिफरन्स आहे. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये म्हणजे दोन परचेस दिले, मग एका परचेस मध्ये डेट ऑफ फायर असते, एका परचेस मध्ये नसते, मग ज्या परचेस मध्ये डेट ऑफ फायर आहे तो परचेस तुम्ही मेमोरंडमला लिहा, ज्या परचेस मध्ये डेट ऑफ फायर नाही तो परचेस तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला लिहा. या पद्धतीने तुम्ही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकता. तर हा फरक होता ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. तर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट डेट ऑफ फायरशी संबंधित असतो, ट्रेडिंग अकाउंटचा संबंध डेट ऑफ फायरशी नसतो. म्हणजे डेट ऑफ फायर नुसार तुम्ही ट्रान्झॅक्शन इथे रेकॉर्ड करू शकता. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आली तो ट्रान्झॅक्शन तुम्ही इथे रेकॉर्ड करा, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर नाही तो ट्रान्झॅक्शन तुम्ही ट्रेडिंगला रेकॉर्ड करू शकता. तर हे झालं ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट यांच्यामधला फरक. पूर्ण वर्षासाठी तयार असतो, स्पेसिफिक पिरियड साठी तयार केला जातो. ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी तयार करतात, क्लोजिंग स्टॉक शोधण्यासाठी तयार करतात. त्याच्यानंतर ट्रेडिंगचा क्लोजिंग स्टॉक, मेमोरंडमचा ओपनिंग स्टॉक असतो. चौथा फरक, ट्रेडिंग अकाउंट प्रिव्हियस इयरशी संबंधित असतो, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट करंट इयरशी संबंधित असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा संबंध डेट ऑफ फायरशी असतो, ट्रेडिंग अकाउंटचा संबंध डेट ऑफ फायरशी नसतो. म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर आहे ते ट्रान्झॅक्शन तुम्ही मेमोरंडम ट्रेडिंगला रेकॉर्ड करा, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये डेट ऑफ फायर नसते ते ट्रान्झॅक्शन तुम्ही ट्रेडिंगला रेकॉर्ड करा. आता या दोन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या. आता शिल्लक राहिले या तीन स्टेप. मग या तीन स्टेप तर अतिशय सोप्या आहेत, तर आपण वन बाय वन बघू. ट्रेडिंग अकाउंट आपलं झालं, मेमोरंडम झालं. आता पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. तर पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट कसं सोडवतात, तर त्याचा फॉर्म्युला आहे, त्याचा फॉर्म्युला प्रत्येकाने पाठ करायचे. तर फॉर्म्युला काय, तर लक्ष द्या, त्याचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स मल्टीप्लाय करा 100. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज काढू शकतात, ग्रॉस प्रॉफिटचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू शकतात. आता ही सेकंड स्टेप आहे. फर्स्ट स्टेप झाली तुमची ट्रेडिंग अकाउंट आणि तुम्हाला इथं काय मिळालं, ग्रॉस प्रॉफिट. मग हा ग्रॉस प्रॉफिट तुम्ही इथं घ्या जसाच्या तसा. आता सेल्स ट्रेडिंग अकाउंटला पण असतात, मेमोरंडमला पण असतात. मग इथं कोणते सेल्स रेकॉर्ड करणार, तर लक्ष द्या, इथं जे सेल्स घेणार तुम्ही ते ट्रेडिंग अकाउंटचे सेल्स घ्यायचे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट आणि ट्रेडिंग अकाउंटचा सेल्स इथं तुम्ही घ्या आणि त्याला गुणिले 100 करा. या सूत्रानुसार आपण लिहिल्या की तुम्हाला तिसरी स्टेप मिळणार पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. 10%, 15%, 40%, 20% या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पर्सेंटेज मिळतात. आपल्या तीन स्टेप इथं कंप्लीट झाल्या. आता चौथी स्टेप लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक कसं सोडवतात, तर लॉस ऑफ स्टॉक कसं सोडवतात लक्ष द्या. लॉस ऑफ स्टॉकचं मी इथं लिहितोय लॉस ऑफ स्टॉक. चौथी स्टेप लॉस ऑफ स्टॉक कशी सोडवतात, तर लॉस ऑफ स्टॉक सोडवायचा असेल तर लॉस ऑफ स्टॉकची सुरुवात महत्त्वाची आहे. सुरुवात कशी करायची, तर लॉस ऑफ स्टॉक सोडवायचा असेल तर पहिले तुम्ही लिहा स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. तुम्ही लिहा स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. आता स्टॉक ऑन डेट ऑफ फायर तुम्ही लिहा. पहिले चौथी स्टेप सोडवताना स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपण रेकॉर्ड करणार. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपल्याला मेमोरंडमला मिळालेला असतो बघा. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर म्हणजे क्लोजिंग स्टॉक. म्हणजे हा जो काही अमाऊंट असेल ती तुम्ही तिथं लिहा. आपण फॉर एक्झाम्पल XXX असं केलं, इथला क्लोजिंग स्टॉक तिथं स्टॉक ऑन डेट ऑफ फायर म्हणून लिहा. आणि याच्यातून एक कंटेंट लेस करतात, तो फक्त लक्षात ठेवा. कोणता कंटेंट याच्यातून लेस करतात, लेस स्टॉक सॉल्वेज. लेस स्टॉक सॉल्वेज. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सॉल्वेजची अमाऊंट दिली जाते, ती सॉल्वेजची अमाऊंट फक्त याच्यातून लेस करा. जे उत्तर तुमचं शिल्लक राहणार आहे ते उत्तर म्हणजे तुमचं लॉस ऑफ स्टॉक. जे आन्सर इथं शिल्लक राहिलं ते आन्सर म्हणजे लॉस ऑफ स्टॉक. मग लॉस ऑफ स्टॉक मी कॅल्क्युलेट केला बघा. लॉस ऑफ स्टॉक कसं कॅल्क्युलेट केलं, चौथी स्टेप. तर पहिले तुम्ही स्टॉक ऑन डेट ऑफ फायर घ्या. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर जो तुम्हाला मेमोरंडमला मिळालेला असतो क्लोजिंग स्टॉक म्हणून, त्याची अमाऊंट लिहा आणि त्याच्यातून स्टॉक सॉल्वेज लेस करा. एवढे दोन प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला मिळतं लॉस ऑफ स्टॉकची अमाऊंट. आता शेवटची पाचवी स्टेप इन्शुरन्स क्लेम. मग पाचवी स्टेप इन्शुरन्स क्लेम कसं कॅल्क्युलेट करतात, तर इन्शुरन्स क्लेमचा फॉर्म्युला आहे, त्याचा फॉर्म्युला प्रत्येकाने लक्षात ठेवा. इन्शुरन्स क्लेमचा काय फॉर्म्युला आहे, तर इन्शुरन्स क्लेमचा फॉर्म्युला आपण लिहूया व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवाइडेड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आणि त्याला मल्टीप्लाय करा लॉस ऑफ स्टॉकने.
हा फॉर्म्युला प्रत्येकाने लर्न करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला काय, व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, त्याची अमाऊंट प्रॉब्लेम मध्ये दिली जाते. मग ती अमाऊंट 10,000 20,000 जी दिलेली असेल ती घ्या. व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसीला डिवाइड करा स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर म्हणजे मेमोरंडमचा फरक. मग हा इथं घ्या, त्याने त्या तुम्ही भागू शकता आणि मल्टिप्लाय करायचं लॉस ऑफ स्टॉक जो तुम्हाला मिळतो चौथ्या स्टेपला. मग चौथ्या स्टेपला जो लॉस ऑफ स्टॉक मिळाला त्याने तुम्ही कंबाईन मल्टिप्लाय करा आणि या सूत्राप्रमाणे अमाऊंट लिहा. अमाऊंट लिहिल्यानंतर तुम्हाला मिळेल कशाची अमाऊंट, इन्शुरन्स क्लेमची अमाऊंट. म्हणजे इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करू शकतात या सूत्राचा वापर करून. तर असं तुम्ही सोडवलं तर तुमचा लॉस ऑफ स्टॉक पद्धतीनुसार तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर या पद्धतीने 5ही स्टेप आपल्या इथं कंप्लीट झालेल्या आहेत. तर या 5 स्टेपचा वापर करून तुम्ही इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम कोणत्या मेथडनुसार, लॉस ऑफ स्टॉक या मेथडनुसार सॉल्व्ह करू शकतात. याचे प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, थँक्यू.